कशाला दिले तुम्ही? खोकल्याची गोळी आण म्हणलं घरातून. खोकल्याची गोळी? खोकला झाला ना. आणि तुम्हाला? हो. तर तुम्हाला हात नाही पाहिजे. मला खोकला झाला तर गोळी तू खाशील का? आवाज हळू घ्या आणि चायमध्ये चांगलं मिक्स करा, पिऊन घ्या. मग एवढं समजलं पाहिजे तुमच्यासारख्या हुशार बायांना की एवढ्या जोराने ह्या बोंबलून राहिला. काय साठी बनवून राहिला? मशी सुटल्या का? काही सुटल्या? कुठं मशी सुटणार आहे? पुढे बाजूला लागला सगळा बनवून राहिला का? पागल तर झाला काय? काय चिल्लावाला? अरे चिल्लावाले काही नाही झालं. या गरीब आले कोणता प्रश्न पडते रोज? कसला? पोट भराचा. अच्छा, पोट भरासाठी बायको नवऱ्याशीन भांडते, नवरा बायकोशीन भांडते. लागूच आहे गावामध्ये. आहे ना? समजदार आहे तू. मग राधा काव मला हे एवढं सांग. काय? सगळ्या बाया गेल्या बाजारले. 2-3 दिवस झाले तू बाजारले गेली नाही. हे दह्याचे मडके का सडवून राहिले का घरामध्ये? आहो मला एक सांगा, सर्व बाजारात जायचं ते काय बायनच घेतील काय? आहो काय माणसाला पण करावं लागते. बायाने ठेका घेतला का? मग कोण घेतला ठेका? माणसाने मडके उचलाचा? मला सांगा, बाजारला गेलीच पाहिजे बाई असं काय? अरे बाईचं काम आहे रे बाबा. दही विकणं बाईचं काम आहे. माणसं विकते का? माणसाच्या मस्तकीला लिहिलंय का? 8 दिवस माणसाला पण जावं लागते, 8 दिवस बाईला पण जावं लागते. 8 दिवस माणसांचं जायचं. मग माणसाचे काम माणसं करतील, बायाचे काम बाया करावं. हिला समजत काय? हो मला एक सांगा, बायचे काम जर आज माणसाने केले तर माणसाच्या कपाळाला डाग लागणार आहे बाई? नाही नाही, दाग नाही लागणार. दागी काय नाही लागणार. मला वखर बंद करावं लागेल 1 दिवस भर तरी आहे ना उपाट. आणि तू थंड्या पाण्याची पट्टी घेऊन डोक्यावर ठेव. डोक चांगली. कशाला थंड पाण्याची पट्टी घेऊन आणि झोपू? आम काय करून झाला संत मला आता काम तसं काय हरकत नाही. मळचं गेलं बाजारले जा. जास्त कम का जास्त बोलणे बरं नाही भाऊ. बोलता बोलता घे कोणातून काही निघून गेलं म्हणजे उपातच आहे. जेव्हा भेटून झाले तेही नाही भेटणार. बाजारला? हो. मी काय बाजारला जाणार नाही म्हणजे नाही जाणार. जायचं असेल तर तुम्ही जा बाजारला. ज्योतिषाजवळ पाहिलं का? बाजारला नाही जाणार. बाजारला नाही जाणार म्हणजे? हो. जेव्हा या नवऱ्याची इज्जत नाही ठेवा तर लोकांची ठेवण गाव तुम्ही काय? हो नवरा सांगते त्याची नाही खपून राहिली. बाजारला नाही गेली? नाही जाणार आहे मी. बाजारला तुम्हाला जावं लागेल. असं? मग मी जाईन बाजारले. हो असं. तुला हात धरला ना? ठीक आहे, ऐकून मी सांग. सांगा. श्रीमान जिंकरावजी शाहीर कळंगी पार्टी मागणी सगळ्या भेटायला यांच्याकडून 31 दिवसाची भेट मिळाली. बाकी धन्यवाद देतात. सतत शब्दांना माणी अंबादासजी महाले मुक्काम दुधाळा यांच्यावर सुद्धा 11 दिवसाची भेट मिळाली. बाकी धन्यवाद देतात. सतत शब्दांना तेरे होठ की लाली मन भाए रे. तेरे होठ की लाली मन भाए रे. गोरी तेरे माथे की बिंदिया ललचाए रे. गोरी तेरे माथे की बिंदिया ललचाए रे. राधा काय? हो म्हणून आता ऐकून घे मी काय म्हणतो. बरं. बाजारला नाही जात म्हणलं तुला? नाही जात. नाही जात म्हणलं ना? माझ्या पोराने गाडीवर सरकलेला. पक्का विचार केला का? हो पक्का विचार केला. अगं धंदा करशील पोट भरशील. कोणताही धंदा केल्याशिवाय माणसाचं पोट नाही भरणार.
कोणी भाजीपाल्याचा करतोय, कोणी किराणाचा करतोय, कोणी शेतीवाडीचा करतोय, कोणी दया दुधाचा करतोय, कोणी काय करतोय. या पोटासाठी काही ना काही धंदा केला पाहिजे ना. केलंच पाहिजे आहे ना. पण बायलेच केलं पाहिजे असं आहे का. अगं धंदा करशील पोट भरशील आणि नाहीतर मरशील उपवासी घरात. अगं नाहीतर मरशील उपवासी घरात. आणि एक सिरी दह्याचा माठ जा बाजारात. अगं एक सिरी दह्याचा माठ जा बाजारात. उपवासी घरात. अगं नाहीतर मरशील उपवासी घरात. अगं किती दह्याचा मान बाजारात. अगं किती दह्याचा मान बाजारात. राधा काय आपला धंदा पूर्वीपासून आहे. हो गरीब माणसाचा आहे ना. ते विकायचं पोट भरायचं. होय. कोणी भाजीपाला विकते, कोणी वांगे विकते, कोणी वांगे विकते, कोणी मी काही विकते. पण या पोटासाठी जेवढे लागते तेवढे दिवसभरात कमवत लागेल माणसाने. काऊन नाही. पोट केवढं मोठं आहे आपलं. छोटासाच आहे. छोटस म्हणजे एवढा कुणाचा एवढा. असं नाही सांगा लागत. कसं हितच भर पोट आहे ईदवर. आणि हे ईदवर पोट नाही भरत. पोटासाठी चोऱ्या करते, डाके पाडते, भाऊ भावाच्या अंगावर धावते, खरंच आहे. बिचवा घेऊन पोटासाठी धावते ना. मग काय तरी पण पोट भरलं का नाही भरलं. अज भरा उद्या खाली, अज भरा उद्या खाली. आहे ना. ऐक मी सांगतो तुला. नाही भरत. हित भर पोट आहे, भरायला वेळ लागते. अगं हित भर पोटासाठी माणूस रात्र दिवस जागते. भर्या पोटासाठी माणूस रात्र दिवस जागते. रात्र दिवस मेहनत करावं लागतं. मग काय तो करतो नाही. हो म्हणून मी म्हणून राहिलो. काय अगर राग भरशील अगं हात धरशील, अगं राग भरशील अगं हात भरशील आणि भलतच करशील जवानीच्या भरात. काय करीन मग. भरोसा काय करणार आहे मी. भरोसा माणसाने टाकू मारला. बाई माझं अच्छा जमण्यात काही भरोसा नाहीये. अगर राग भरशील आणि हात धरशील अगं भलतच करशील जवानीच्या भरात. आणि सिरी दह्याचा माठ जा